हॅलो, वेलकम स्टुडंट्स. इलेक्ट्रॉनिक्स मेड इझीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण एक चांगल्या प्रकारे एक टॉपिक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे व्हेरिएबल रेजिस्टर. तर मागच्या टॉपिकमध्ये आपण फिक्स्ड रेजिस्टर म्हणजे कार्बन कंपोजिशन रेजिस्टर शिकलो आहोत. तर आज आपल्याला शिकायचं आहे व्हेरिएबल रेजिस्टर. तर व्हेरिएबल रेजिस्टर हे काय आहेत याची डेफिनेशन आपण आज पाहूया. It is an electronic component. It is used in an electronic circuit for adjusting circuit resistance to control voltage or current of that circuit or part of that circuit. Variable resistors are manufactured such that its resistance value can be changed by the user. Commonly used variable resistor is potentiometer. The term potentiometer is used for variable resistors because a variable resistor can be used to adjust the potential difference or voltage applied to a device or circuit. म्हणजेच काय की हे जे आहे व्हेरिएबल रेजिस्टर हा एक असा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे किंवा कंपोनंट आहे की याची सर्किटमधील रेजिस्टन्स आपण व्हॅरी करू शकतो. म्हणजेच काय याचा सर्किटमधील रेजिस्टन्स हा आपण बदलवू शकतो. तर हे झालेत व्हेरिएबल रेजिस्टर. म्हणजे ज्या रेजिस्टन्स हा मानवाच्या साहाय्याने त्याच्या जास्तीत जास्त किमतीपर्यंत आपण बदलू शकतो. आणि त्या रेजिस्टरला अस्थिर रेजिस्टर किंवा व्हेरिएबल रेजिस्टर असे सुद्धा म्हणतात. तर ह्या रेजिस्टरला 3 टोके असतात. रेजिस्टरच्या दोन्ही बाजूला 2 टोके असतात आणि तिसरं जे टोक असतं त्याला फिरणाऱ्या टॅबशी म्हणजे व्हेरिएबल जो टॅब असतो त्याला जोडलेलं असतं. तर त्यामुळे स्थिर टोक व अस्थिर टोकांच्या दरम्यान आपला जो रेजिस्टन्स असतो ते आपण बदलू शकतो. आणि याची जी व्हॅल्यू असते व्हेरिएबल रेजिस्टरची याच्या बॉडीवर प्रिंट केलेली असते. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर इज प्रिंटेड ऑन द बॉडी इटसेल्फ. नंतर जो आज आपण पाहणार आहोत कॉमनली युज्ड व्हेरिएबल रेजिस्टर तो आहे पोटेन्शिओमीटर अँड इट कॅन बी टर्म्ड ॲज अल्सो पॉट पॉट. मग नंतर म्हणजेच काय आहे की पोटेन्शिओमीटर्स हे व्हेरिएबल रेजिस्टर म्हणून वापरले जातात. आणि हे व्हेरिएबल रेजिस्टन्स आपल्याला मिळण्यासाठी सर्किटमध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स रिक्वायर्ड व्होल्टेजमध्ये व्होल्टेजला ॲप्लाय करण्यासाठी किंवा डिफरंट वेगवेगळ्या प्रकारचं व्होल्टेज म्हणजेच काय पोटेन्शियल डिफरन्सला ॲडजस्ट करण्यासाठी आणि आपल्याला व्हेरिएबल रेजिस्टर मिळण्यासाठी रेजिस्टन्स मिळण्यासाठी त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत आपण त्याला शून्यापासून तर त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो. अशा प्रकारे हे पॉट हे बऱ्याच व्हरायटी ऑफ सर्किट्समध्ये यूज केले जातात. तर पुढे आपण पाहूया की सिम्बॉल्स डिफरंट सिम्बॉल्स ऑफ व्हेरिएबल रेजिस्टर्स. तर हे समोर दाखवलेलेच आहेत. व्हेरिएबल रेजिस्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय डिफरंट सिम्बॉल्स ॲज शोन इन फिगर्स. तर हे अशा प्रकारे आहेत व्हेरिएबल रेजिस्टर्स. तर हे त्याचे सिम्बॉल दाखवलेले आहेत. त्यापुढे आपण बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ व्हेरिएबल रेजिस्टर्स. तर व्हेरिएबल रेजिस्टर किंवा पॉट इज गिवन इन this figure or it is made up of म्हणजे आपल्याला याचं कन्स्ट्रक्शन बघायचं आहे की इट इज मेड अप ऑफ कार्बन. तर व्हेरिएबल रेजिस्टर जे आहे तर ते आपण पाहतोय की या रेजिस्टरला 3 टोकं आहेत आणि रेजिस्टरच्या दोन्ही बाजूला सुद्धा 2 टोकं आहेत. म्हणजे ABC हे 3 टर्मिनल्स आहेत आणि परत साईडला A and C टर्मिनल्स आहेत. आणि तिसरे जे टोक आहे तिसरं टोक आहे त्याच्या फिरणाऱ्या टॅबला जोडलेलं आहे. म्हणजे C टर्मिनल इज कनेक्टेड टू द वायपर ऑर रोटेटिंग टॅब. हे असं गुंडाळलेलं आहे आणि हा टॅब हा गुंडाळलेल्या आटीवर फिरतो. त्यामुळे स्थिर टोक व अस्थिर टोकांच्या दरम्यान रेजिस्टन्स बदलतो.
म्हणजेच काय आहे की याचा जो रेजिस्टन्स आहे तर ए आणि सी हे काय आहेत त्याचे टॅब्स आहेत फिक्स्ड आणि बी हा व्हेरिएबल टॅब आहे. तर हा व्हेरिएबल टॅब हा या जो रेजिस्टिव्ह मटेरियल आहे त्याच्या वायपरवर हा फिरतो. म्हणून ए आणि सी हे यामध्ये फिक्स्ड आहेत. या दरम्यान रेजिस्टन्स व्हॅल्यू ही फिक्स असते, परंतु बी हा याचा व्हेरिएबल पॉईंट आहे किंवा व्हेरिएबल टर्मिनल आहे. तर आपण पुढे पाहूया कन्स्ट्रक्शन. आणि या इट इज गिवन इन फिगर की हाऊ इट लुक्स लाईक ॲक्च्युली प्रॅक्टिकली हाऊ इट लुक लाईक पोटेन्शिओमीटर इट इज ॲज शोन इन फिगर. डायग्रॅममध्ये हा मी दाखवलेला आहे आपल्याला. तर कन्स्ट्रक्शन ऑफ व्हेरिएबल रेजिस्टर. The variable registers of different types are available. We know that. These are first, depending on types, variable or registers we can say classified as first based on type of control as shown in diagram earlier are classified again as first rotary type variable register and second sliding type variable register. In rotary type variable register, the resistance across the terminals increases as the shaft is rotated clockwise, whereas in sliding type resistance across the two terminals increases as the slider is moved. Based on the resistive material used, variable resistors are divided again into two types. First is कार्बन टाईप व्हेरिएबल रेजिस्टर अँड सेकंड वायर वूंड टाईप व्हेरिएबल रेजिस्टर. म्हणजेच काय आहे की व्हेरिएबल रेजिस्टरचे काय आहे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याचं जो वरचं कंट्रोल आहे जे डायग्रॅममध्ये दाखवले आहे त्यानुसार त्याचे दोन प्रकार पडतात. तर एक पहिला प्रकार आहे तो रोटरी टाईप व्हेरिएबल रेजिस्टर जे आपल्याला डायग्रॅममध्ये पाहावयास मिळतो. आणि दुसरा आहे तो स्लाइडिंग टाईप व्हेरिएबल रेजिस्टर, त्यालाच आपण रेहोस्टॅटसुद्धा म्हणतात. तर तो पुढे आपण अभ्यासणार आहोत. तर रोटरी टाईप व्हेरिएबल रेजिस्टरचे जे टर्मिनल आहे जो वरचा जो टर्मिनल आहे त्याला आपण शाफ्ट म्हणतो. तर त्या शाफ्ट जर आपण क्लॉकवाईज डायरेक्शनने जर फिरवला तर त्याच्या शाफ्टचं क्लॉकवाईज डायरेक्शनने जर फिरवला तर त्याच्या दोन टर्मिनल्समध्ये रेजिस्टन्स हा इन्क्रीज होतो. ज्या प्रकारे आपण शाफ्ट फिरवतो त्यानुसार त्याचा रेजिस्टन्स हा वाढत जातो. आणि म्हणजेच काय होतं की रेजिस्टन्स आपण त्याच्या शाफ्टच्या पोझिशननुसार व्हेरी करू शकतो. आणि रेजिस्टिव्ह मटेरियलनुसार व्हेरिएबल रेजिस्टरचे दोन प्रकार पडतात परत. एक कार्बन टाईप व्हेरिएबल रेजिस्टर आहेत आणि दुसरा आहे वायर वूंड टाईप व्हेरिएबल रेजिस्टर. म्हणजे ज्या प्रकारचे मटेरियल त्यामध्ये वापरले आहे तो तयार करण्यासाठी त्यानुसार त्याचे दोन प्रकार पडतात. एक आहे कार्बन टाईप व्हेरिएबल रेजिस्टर अँड सेकंड इज वायर वूंड टाईप व्हेरिएबल रेजिस्टर. आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ ए टिपिकल कार्बन टाईप रोटरी शाफ्ट व्हेरिएबल रेजिस्टर. जो मी डायग्रॅममध्ये तुम्हाला दाखवला आहे तो आहे कार्बन टाईप रोटरी शाफ्ट व्हेरिएबल रेजिस्टर. तर आपण आता पाहणार आहोत कार्बन टाईप रोटरी शाफ्ट व्हेरिएबल रेजिस्टर. Then the construction is as this type of carbon type variable resistor made with the resistive material is carbon or graphite with a synthetic resin is deposited over an arc. The ends of the deposit are terminated to lugs A and C. The rotable slider or wiper made of a good conductor makes contact with the deposited graphite. The other end of the wiper is terminated to the middle lug B. The wiper is connected to shaft. As the shaft is rotated, the wiper makes contact at different points on the carbon deposit and the resistance value A and B or B and C terminals increases or decreases. In case of wire wound type variable resistor, instead of carbon or graphite deposit, suitable number of tons of resistive wire will be wound on an insulating former. Variable resistors are commonly used in electronic circuits and available in different shape and sizes depending on their type and use.
They are called by different names such as potentiometers or pots. Presets and rheostats are commonly used variable resistors. तर बघा, मी हे आपल्याला सांगितलं आहे आणि आपल्याला समजलं सुद्धा असेल की व्हेरिएबल रेजिस्टर जे आहेत की यामध्ये काय आहे की कार्बन टाईप जे पोटेन्शिओमीटर आहे यामध्ये जो रेजिस्टिव्ह मटेरियल वापरलेला आहे तो कार्बन किंवा ग्राफाईट वापरलेला असतो आणि हे सिंथेटिक रेझिन सोबत वापरलेले असते आणि हे डिपॉझिट केलेलं असतं एका आर्कवर. आणि हे जे दोन एंड्स आहेत त्या डिपॉझिशन्सचे ते त्या लग्जला म्हणजे जे डायग्रॅममध्ये दाखवलेले आहेत मी ए अँड सी लग्जला कनेक्ट केलेले असतात. आणि एक रोटेटेबल स्लायडर किंवा आपण त्याला वायपर म्हणतो हा एक गुड कंडक्टरचा बनवलेला असतो आणि हा त्या डिपॉझिटेड ग्राफाईटच्या अदर एंड्सला म्हणजे दुसऱ्या एंड्सला हा काय केलेला असतो कॉन्टॅक्ट केलेला असतो. आणि परत एंड ऑफ द वायपर इज टर्मिनेटेड टू द मिडल लग बी म्हणजे काय आहे की मधल्या याला टर्मिनलला हा कॉन्टॅक्ट केलेला असतो. आणि हा जो वायपर असतो हा परत एकदा शाफ्टला कनेक्ट केलेला असतो. ज्या प्रकारे शाफ्ट हा रोटेट करतो तर हा वायपर जो असतो हा डिफरंट पॉईंट्सला ज्यावर कार्बन डिपॉझिट केलेलं आहे त्या पॉईंट्सला तो काय करतो की कनेक्शन करतो. म्हणजे आणि त्यानुसार ज्या प्रकारे हा शाफ्ट किंवा वायपर ज्या प्रकारे फिरतो शाफ्टच्या साह्याने त्यानुसार तो कॉन्टॅक्ट करतो या टर्मिनल्सला व्हॅल्यू ए आणि बी किंवा सी टर्मिनलला हा कॉन्टॅक्ट करतो. तर ज्या प्रकारे तो ए अँड बीला कॉन्टॅक्ट करतो जर आपण त्याला फिरवलं गोल असं दिशेने क्लॉकवाईज दिशेने तर ए आणि बीच्या टर्मिनलमधील रेजिस्टन्स हा बदलतो. तसेच त्याप्रमाणे बी अँड सी मधील टर्मिनल्समधील सुद्धा आपण रेजिस्टन्स त्याचा चेंज किंवा व्हॅरी करू शकतो आणि शिवाय त्याचा रेजिस्टन्स कमी सुद्धा करू शकतो. जर आपण त्याला उलट दिशेने फिरवलं तर त्याचा रेजिस्टन्स हा कमी होतो. आणि इन केस ऑफ वायरून टाईप व्हेरिएबल रेजिस्टर असं म्हटलं आहे की हे झालं होतं कार्बन कंपोजिशन रेजिस्टरचं. परंतु वायरून जे रेजिस्टर असतात त्यामध्ये काय आहे की आपल्याला जी इन्स्टेड ऑफ कार्बन आणि ग्राफाईटच्या ऐवजी काय असते एक विशिष्ट प्रकारचे त्याला टर्न्स दिलेले असतात. नंबर ऑफ टर्न्स जे आहेत रेजिस्टिव्ह वायरच्या TURNS जिथे टर्न्स लिहिले आहे तिथे टर्न्स असे वाचावे. तर टर्न ज्या आहेत त्या रेजिस्टिव्ह वायरच्या वाइंड केलेल्या असतात एका इन्सुलेटिंग फॉर्मरवर आणि त्या अशा प्रकारे व्हेरिएबल रेजिस्टर्स हा तयार होतो. आणि हे जे व्हेरिएबल रेजिस्टर आहे वायरूनसुद्धा किंवा हे कार्बन कंपोजिशन हे अनेक इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये आणि वेगवेगळ्या सायजेसमध्ये सुद्धा हे आपल्याला अवेलेबल आहेत. आणि ज्या प्रकारे त्याच्या साईज आहेत किंवा ज्या प्रकारे त्याचे ॲप्लिकेशन आहेत आणि ज्या मटेरियलपासून ते बनलेले आहेत त्यानुसार त्याचे प्रकार पडलेले आहेत की पोटेन्शिओमीटर किंवा पॉट जो आता आपण पाहतोच आहेत. प्रीसेट्स हे सुद्धा व्हेरिएबलचाच प्रकार आहे आणि रेओस्टॅट हे काय कॉमनली युज्ड व्हेरिएबल रेजिस्टर आहेत. तर पोटेन्शिओमीटर म्हणजे काय आहे की हा व्हेरिएबल रेजिस्टरचाच प्रकार आहे आणि त्याचे कार्बन पोटेन्शिओमीटर आणि वायरून पोटेन्शिओमीटर असे दोन प्रकार पडतात. हे मी तुम्हाला आता या सर्व जो आपण शिकलो आहोत कन्स्ट्रक्शन त्यानुसार तुम्हाला समजलंच असेल. आणि सर्किटमधील व्होल्टेज आणि करंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी या पोटेन्शिओमीटरचा वापर केला जातो म्हणजे टू कंट्रोल द व्होल्टेज अँड करंट इन द सर्किट. दीज रेजिस्टर्स आर युज्ड आणि ते विविध प्रकारचे असतात आणि अनेक ठिकाणी त्याचा वापर होतो. तर आपण पुढे पाहूया. तर कशा प्रकारे त्याचा उपयोग होतो वेगवेगळ्या ठिकाणी किंवा कार्बन पोटेन्शिओमीटर हे कशा प्रकारे कुठे वापरले जातात हे आपल्याला बघायचं आहे. म्हणून पाहूया युजेस ऑफ सिंगल टर्न कार्बन पोटेन्शिओमीटर. तर हे सुद्धा कार्बन पोटेन्शिओमीटर जे आहे ते सिंगल टर्न परत दुसरं आहे ते टॅप्ड पोटेन्शिओमीटर किंवा ऑन ऑफ स्विच बिल्ट इन ऑन ऑफ स्विच
ड्युएल पोटेन्शिओमीटर अशा बऱ्याच प्रकारामध्ये अवेलेबल आहेत. परंतु आपल्याला हा जो सिंगल टर्न कार्बन पोटेन्शिओमीटर आहे हा बघायचा आहे. तर युजेस ऑफ सिंगल टर्न कार्बन पोटेन्शिओमीटर, दीज आर मोस्ट कॉमन टाइप ऑफ व्हेरिएबल रेजिस्टर अँड जनरली रेफर्ड टू ॲज ए सिंगल टर्न पॉट्स. These pots are commonly used as volume controls of audio equipment such as radio, tape recorders, and in laboratory equipments. These are most economical variable resistors. म्हणजे बघा, सिंगल टर्न जे कार्बन पोटेन्शिओमीटर्स आहेत हे म्हणजे याचा मोस्टली यूज केला जातो की हे दैनंदिन वापरामध्ये सुद्धा आहेत. आणि याचा जो कॉमन यूज आहे, जर नेहमी वापरात जो यूज आहे याचा म्हणजे वापर आहे तो आहे व्हॉल्यूम कंट्रोलसाठी, की जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत त्याचा व्हॉल्यूम म्हणजे आवाज कमी किंवा जास्त करण्यासाठी याचा वापर होतो. म्हणजे असे कोणकोणते आहेत की रेडिओमध्ये जे बटन आहे बघा दिलेले रेडिओमध्ये, ज्यामध्ये आपण काय करतो फिरवतो आहे, ते बटन जे आहे ते फिरवते, त्याच्या खाली व्हॉल्यूम कंट्रोल हा बसवलेला आहे. कशासाठी की त्याचा रेडिओचा जो व्हॉल्यूम आहे किंवा टेप रेकॉर्डरचा व्हॉल्यूम आहे किंवा टी व्हीमध्ये सुद्धा आहेत. शिवाय CRO किंवा काही मेडिकल इक्विपमेंटमध्ये जिथे आपल्याला काही फ्रिक्वेन्सी चेंज करायची आहे किंवा काही व्हॉल्यूम चेंज करायचं आहे. शिवाय मल्टीमीटरमध्ये सुद्धा तुम्ही जर ॲनॉलॉग मल्टीमीटर बघितलं तर त्यामध्ये जो 0 ओहम ॲडजस्टमेंटचा जो नॉब आहे तो सुद्धा आपला त्याच्या खाली सुद्धा व्हॉल्यूम कंट्रोल हा किंवा हा जो पॉट म्हणतात हा बसविलेला आहे. तर याचं मेनली ॲप्लिकेशन व्हॉल्यूम कंट्रोल म्हणून आहे. तर ते कुठे आहे, रेडिओ, टेप रेकॉर्डर आणि लॅबोरेटरी इक्विपमेंट्समध्ये सुद्धा आहे, आपल्याला आढळून येतो. आणि हे वापरावयास किंवा इकॉनॉमिकली परवडण्यासारखे आहेत, आर्थिकदृष्ट्या आपल्याला परवडण्यासाठी आहे आणि इझिली अवेलेबल आहेत. आपल्याला हे सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. तर प्रॉपर्टीज ऑफ कार्बन पोटेन्शिओमीटर्स, तर याच्या प्रॉपर्टीज बघूया आपण. फर्स्ट, कॅनॉट बी सेड टू ॲक्युरेट व्हॅल्यूज. सेकंड, रेजिस्टन्स व्हॅल्यू चेंजेस ड्यू टू हीट. Third, power handling capacity of carbon potentiometer generally up to 2 watts. Fourth, wear out early. And 5, cost is cheap and physical size is small. तर बघूया, तर यामध्ये काय आहे, तर हे जे आहेत हे टेम्परेचर चेंजेसला याची व्हॅल्यू थोड्याफार प्रमाणामध्ये बदलते. रेजिस्टन्स व्हॅल्यू अकॉर्डिंग टू हीट, म्हणजे उष्णतेमुळे सुद्धा याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. म्हणून हे ॲक्युरेट व्हॅल्यूला एकदम प्रॉपर व्हॅल्यूला हे सेट होत नाहीत. तर ही सुद्धा याचा म्हणजे थोडासा ड्रॉबॅक आहे. परंतु काही ॲप्लिकेशनमध्ये जिथे कमी पॉवर लागते अशा यामध्ये आणि आम्ही पहिले सांगितलं आहे की व्हॉल्यूम कंट्रोलसाठी याचा वापर होतो. तर जिथे पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ज्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहेत कमी सर्किट्समध्ये ही 2 वॅटपर्यंतच्या सर्किटमध्ये हे वापरले जातात. परंतु हे जे वियर्स आउट आर्ली, म्हणजे यामध्ये काय होते की याचं घर्षणसुद्धा होते आणि घर्षणामुळे याची रेजिस्टन्स व्हॅल्यू चेंज होऊ शकते. आणि नंतर काय आहे की याची जे किंमत आहे आणि फिजिकल साईजसुद्धा आहे ही काय आहे ही कमी आहे. त्यामुळे सुद्धा हे आणि इझिली अवेलेबल असल्यामुळे आपण हे कॉमनली यूज करू शकतो. आता बघूया वायर वूंड पोटेन्शिओमीटर्स. तर आपण या अगोदर पाहिला तो कार्बन कंपोजिशन और कार्बन पोटेन्शिओमीटर और पॉट. त्यानंतर सेकंड टाईप आहे व्हेरिएबल रेजिस्टर्सचाच आज बघतो आहे. तो दुसरा सेकंड टाईप आहे वायर वूंड पोटेन्शिओमीटर. तर यामध्ये मी सांगितलं आहे आपल्याला की काय आहे की व्हेरिएबल टाईप वायर वूंड पोटेन्शिओमीटरमध्ये एक तार वापरलेली असते. फक्त कार्बन आणि ग्रॅफाईटच्या ऐवजी काय आहे की एक प्रकारची तार ही विशिष्ट प्रकारचे टर्न्स घेतलेल्या आहेत तारेच्या आणि ती तार यामध्ये वापरलेली आहे. तर त्यामुळे त्याच्या तार वापरलेले आहे म्हणून याचं नाव वायर वूंड पोटेन्शिओमीटर पडलेले आहे. द टाईप ऑफ रेजिस्टिव्ह मटेरियल यूज्ड इन मेकिंग कार्बन पोटेन्शिओमीटर अँड द मेथड यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग मेक्स कार्बन पोटेन्शिओमीटर potentiometer and suitable for some applications where resistance values are to be adjusted very precisely. Second, stability of the adjusted resistance values are required to be high in spite of externally and internally generated heat. In such applications,
वायर वूंड पोटेन्शिओमीटर्स आर प्रेफर्ड टू कार्बन पोटेन्शिओमीटर. तर मी या अगोदरच सांगितलं आहे की वियर अँड टियर हे जे आहे कार्बन पोटेन्शिओमीटरमध्ये जास्त आहे. आणि काय आहे की याची जी प्रोसेस आहे कार्बन पोटेन्शिओमीटर बनविण्याची जी मेथड आहे, आणि त्यामुळे कार्बन कंपोजिशन पोटेन्शिओमीटर हे काही ॲप्लिकेशनमध्ये सुटेबल आहेत. परंतु ज्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स व्हॅल्यू ही ॲक्युरेट पाहिजे आहे, आणि शिवाय आपल्याला जो रेजिस्टन्सची जी स्टॅबिलिटी आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे स्टॅबिलिटी पाहिजे असेल, आणि हीटला किंवा जे इंटरनल जे टेम्परेचर निर्माण होतं अशामुळे जर रेजिस्टन्स व्हॅल्यू किंवा त्याचा टिकाऊपणा किंवा काही जास्त म्हणजे पॉवर हँडलिंग कॅपॅसिटीसाठी जर आपल्याला वापरायचं असेल आणि आपल्याला रेजिस्टन्स स्टॅबिलिटीसुद्धा पाहिजे असेल, तर आपल्याला हे वायरून पोटेन्शिओमीटर्स त्याच्या या ॲप्लिकेशनमुळे कार्बन कंपोजिशन पोटेन्शिओमीटरच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरता येतात. कारण आपल्याला माहीत आहे की कार्बन कंपोजिशन मध्ये काय होत आहे की घर्षण जास्त होत आहे, आणि हे टेम्परेचरला किंवा हीटला जे आहे ते मोर स्टेबल नाही आहे. तर वायरून रेजिस्टर हे हाय टेम्परेचरला सुद्धा याची चांगली स्टॅबिलिटी आहे, आणि हे करेक्ट किंवा ज्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स व्हॅल्यू ही परफेक्ट पाहिजे आहेत, म्हणजे अचूकपणे रेजिस्टन्स व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहेत, तशा ॲप्लिकेशनमध्ये हे वायरून पोटेन्शिओमीटर वापरले जातात. तर प्रॉपर्टीज ऑफ वायरून पोटेन्शिओमीटर. तर बघा प्रॉपर्टीज काय काय आहेत. फर्स्ट, स्टॅबिलिटी. इन केस ऑफ स्टॅबिलिटी वी कॅन से वायरून पोटेन्शिओमीटर्स कॅन बी सेट टू ॲक्युरेट व्हॅल्यूज. रेजिस्टन्स व्हॅल्यूज table values does not change with temperature. Second, power handling capacity. It can handle hundreds of watts. Third, less wear and tear, hence have longer life. It is costly and its size is very big to very big. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ वायरून पोटेन्शिओमीटर काय आहेत की स्टॅबिलिटीचा जर विचार केला की हे कशा प्रकारे प्रतिसाद देतात, तर हा जर स्टॅबिलिटीचा जर विचार केला तर वायरून पोटेन्शिओमीटर हे खूप ॲक्युरेट आहेत. खूप आपण याला चांगल्या प्रकारे वापरू शकतो की यामध्ये काय होते की रेजिस्टन्स व्हॅल्यू ही टेम्परेचरच्या बदलानुसार चेंज होत नाही, म्हणजे हे स्टेबल आहेत. टेम्परेचरचा कोणताही बदल झाला तरीसुद्धा याची जी रेजिस्टन्स व्हॅल्यू आहे ही स्टेबल राहते. नंतर जे पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी आहे, तर याची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ही आपण बऱ्याच hundreds ऑफ वॅट्सच्या सर्किटमध्ये आपण वापर करू शकतो. त्यानंतर याचं जे लेस विअर अँड टिअर आहे, घर्षण कमी आहे, किंवा हीट किंवा टेम्परेचरमुळे होणारे जे रेजिस्टन्स व्हॅल्यूमध्ये बदल आहेत ते सुद्धा कमी आहेत. त्यामुळे याचं म्हणजे जास्त टिकतात, म्हणून याची लॉंगर लाईफ आहेत, म्हणजे जास्त टिकाऊपणा आहे. नंतर याची कॉस्ट तर थोड्या प्रमाणामध्ये तर हे कॉस्टली आहेत, कारण यामध्ये वायरचा तारेचा वापर केलेला आहे, आणि तारेचा वापर केलेला असल्यामुळे नंबर ऑफ टर्न्स वेडे दिलेले आहेत तारेचे, त्यामुळे त्याची साईजसुद्धा थोडा बल्की झालेला आहे किंवा हेवी झालेला आहे, त्यामुळे ह्याची साईजसुद्धा मोठी आहे किंवा जास्त आहे. युजेस आता बघूया. युजेस ऑफ वायरून पोटेन्शिओमीटर्स. आता वायरून जे पोटेन्शिओमीटर्स आहेत, तर मी सांगितलं आहे आपल्याला की हे रोटरी टाईपमध्ये आज आपण पाहतो आहे, तो रोटरी टाईप वायरुंड पोटेन्शिओमीटर आहे. आणि याचे दोन प्रकार पडतात. स्लायडिंग अँड रोटरी टाईप्स ऑफ वायरुंड पॉट्स आर अवेलेबल फ्रॉम 10 ohms to several hundreds of ohms with power ratings from 10 watts to more than 150 watts. So these are used in variable output power supplies and light dimmers etc. तर बघा की हे जे वायरून पोटेन्शिओमीटर्स आहेत हे स्लायडिंग आणि रोटरी या दोन्ही प्रकारामध्ये आहेत. तर स्लायडिंग जो प्रकार आहे त्यामध्ये रेहोस्टॅट या प्रकारचा मोडतो वायरून पोटेन्शिओमीटर, तर तो पुढे आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जे स्लायडिंग आणि रोटरी टाईप वायरून रेजिस्टर आहे ते 10 ओहम पासून ते कितीतरी hundreds ऑफ ओहम, कितीतरी किलो ओहम पर्यंत तुम्ही वापरू शकतात.
किलो ओमपर्यंत किंवा मेगा ओमपर्यंत सुद्धा हे तुम्हाला वापरता येतात. आणि याची जे पॉवर रेटिंग आहे ही सुद्धा खूप जास्त आहे की 10 वॅटपासून ते 150 वॅटेजपर्यंत हे तुम्ही याचा वापर करू शकता या वायर वूंड पोटेन्शिओमीटरचा. त्यामुळे या ॲप्लिकेशनचा जो उपयोग आहे याची स्टॅबिलिटी चांगली आहे. त्यामुळे याचा वापर हा पॉवर सप्लाय सर्किटमध्ये आणि लाईट डिमर सर्किटमध्ये होतो. तर हे खूप ॲक्युरेट आहेत, परत याची एक्सलंट आहे यूजसाठी अशा प्रकारे. आणि याचा परफॉर्मन्ससुद्धा चांगला आहे. हा कोरोजन रेजिस्टन्ससुद्धा आहे वायर वूंड रेजिस्टर. याचा म्हणजे विअर अँड टिअर घर्षण कमी आहे. तर आणि यामध्ये जे हीट निर्माण होते त्यालासुद्धा हा चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतो आणि स्टेबल राहतो. तर अशा प्रकारे आपण पाहिले युजेस ऑफ वायर वूंड पोटेन्शिओमीटर. आणि आज आपण शिकलो आहोत पोटेन्शिओमीटर. तर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण रेहोस्टॅट आणि प्रीसेट हे सुद्धा व्हेरिएबल रेजिस्टरचे प्रकार आहेत ते घेणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.